सोडे भात करण्यासाठी सर्वात प्रथम एका बाउलमध्ये मी सोडे काढून घेतलेले आहेत। त्यामध्ये इथे मी ज्वारीचं पीठ घातलं आहे आणि ज्वारीचं पीठ मी चोळून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी घातलं आणि परत एकदा छानपैकी चोळून घेतलं, जेणेकरून त्याचा वास निघून जाईल। आणि मग त्यामध्ये साध्या पाण्याने धुवून घेतलं मी सोडे आणि त्यामध्ये गरम पाणी घालून ठेवणार आहे। उकळलेलं पाणी घेतलेलं आहे मी आणि निदान अर्धा तास तरी आपल्याला हे सोडे छान भिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते छान फुलून येतात। सोडे म्हणजेच काय असतात की जे सुकवलेले प्रॉन्स असतात ते असतात। ते स्वच्छ करून सुकवले जातात, त्यामुळे बाकी काही स्वच्छता करायची गरज नसते, फक्त ते स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला। तर 2 ते 3 पाण्याने मी परत धुवून घेतले आणि आता आपण त्याची भाजी तयार करणार आहोत। तर इथे मी कढईमध्ये तेल घातलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर सारा कांदा घालायचा आहे। कांदा छान परतून घ्यायचा। तर परततानाच मी नेहमीप्रमाणे हळद आणि मीठ घालणार आहे। मीठ घातल्यामुळे लवकर आपल्याला कांदा शिजायला मदत होते, त्यामुळे इथे मी बऱ्यापैकी मीठ घातलेलं आहे। मी अगदी लागलं तरच थोडंसं नंतर मी घालणार आहे। तर हळद आणि मीठ घालून घेतलं आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, तोही मी घालून घेतलेला आहे। हवं असेल तर तुम्ही यामध्ये आलं लसूण पेस्टही घालू शकता, परंतु इथे मी ती घातलेली नाही। खूप कमी ह्याच्यामध्ये मी करत आहे, म्हणजे मसाले अजिबात कुठेही एक्स्ट्राचे घातलेले नाही। आता फक्त मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे, कारण कांदा लसूण मसाल्यामध्येच आलं लसूण बाकीचे सगळे मसाले असतात, त्यामुळं एक्स्ट्राचं काही घालायची गरज नसते। त्याची मूळची चव खूप छान असते। तर त्यामध्ये मी कोथिंबीरही घातलेली आहे थोडीशी, छानपैकी मिक्स केलं आणि जे आपण सोडे भिजवून घेतले होते ते घालून घेतलेले आहे। तर सोडे भिजले असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला। तर झाकण लावून मी हे छानपैकी शिजवून घेणार आहे। अगदी थोडंसं मीठ घातलं आहे, जे भातालाही होईल आणि भाजीलाही पुरेल एवढं मीठ मी घातलेलं आहे। तर बघू शकता खूप मस्त असं झणझणीत भाजी दिसत आहे। तर अशी भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता। तर आता मी झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेते आणि शिजल्यानंतर बघू शकता मस्त अशी तर्री पण आलेली आहे, त्याला छान कलर आलेला आहे। आणि आता इथे शिजवून घेतलेला भात आहे मी तो घालून घेणार आहे। तुम्ही कुकरमध्येही डायरेक्ट ही भाजी हे सोडे घालून डायरेक्ट तांदूळ घालून तुम्ही तसंही भात शिजवून घेऊ शकता। तशी रेसिपी मी नेक्स्ट टाईम जेव्हा करेन तेव्हा ती मी तुमच्याशी शेअर करेनच। तर हा भात मला केला त्यावेळी खूप छान वाटला, त्यामुळे मी हा तुमच्याशी शेअर करत आहे। तर छानपैकी मिक्स करायचं, वरून परत कोथिंबीर घातली, एक वाफ आणायची आणि झटपट आपला हा सोडे भात तयार होतो। नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतो भात। जर तुम्ही करत नसाल तर नक्की करा आणि आवडलं तर मात्र जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका। तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय। थँक फॉर वॉचिंग फ्रेंड्स।